आधी मित्राच्या एटीएम मधून पैसे काढले, नंतर मित्राचीच केली हत्या. नवी मुंबईतील धक्कादायक घटना. नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी परिसरात पैशांच्या वादातून दोन मित्रांनी एका मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एटीएम मधून पैसे काढण्याच्या वादातून तीन मित्रांमध्ये वाद झाला. यावेळी दोघांनी मिळून एकाची हत्या केली आहे. यामध्ये मनोज बिंड हा तरुण मयत झाला असून आरोपी दीपक गौर व दीपक बिंड यांना रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान मयत मिसिंग असल्याची तक्रार रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात मयताच्या कुटुंबियांनी दाखल केली. यानंतर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांच्या नेतृत्वात तपास पोलीस करीत आहे. सदर हत्येच्या मागचं कारण असं होतं की दिनांक 21 तारखेला यातील मयत नामी मनोज बिंद हा मिसिंग झाल्याबाबत पोलिसांनी तक्रार दाखल झाली होती. त्या अनुषंगाने आमचा तपास सुरूच होता. दिनांक 29 तारखेला 29 जानेवारीला आम्हाला एक माहिती मिळाली की यादवनगर या ठिकाणी एक मयत माझी बॉडी मिळालेली आहे. त्या सदर ठिकाणी मी स्वतः त्याचप्रमाणे माझी एपीआय गळवे आणि आमची टीम पूर्ण आम्ही जाऊन बघितली. बॉडी तिथे भेटली आम्हाला. सदर बॉडी डिकम्पोज झाली असल्यामध्ये ओळख पडत नव्हती. ती बॉडी आम्ही नंतर वैद्यकीय हॉस्पिटल इथे पाठवले एम करता. त्यानंतर मयताचे जे मिसिंग जे नातेवाईक होते त्यांना आम्ही बोलवलं आणि त्यांची ओळख करून घेतली. त्यावेळी त्यांनी ती बॉडी ओळखली की त्या मिसिंग मुलगा मनोज बिंदचा आहे असे निष्पन्न झाले. त्यावरून आम्ही पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक नंबर 50/2025 NS 103/1 प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला होता. सदर तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक मदत घेऊन वेगवेगळ्या ठिकाणचे फुटेजेस कव्हर करून CDR वगैरे याचा तांत्रिक अभ्यास करून यातील आरोपी आम्ही निष्पन्न केले. त्या आरोपीचे नाव आहे दीपक गौर आणि दीपक बिंद. हे त्याचे मयताचे मित्र आहेत आणि त्यांना या गुन्ह्यामध्ये आणून चौकशी त्यांनी गुन्हा केल्याची कबूल केली आणि सदर गुन्ह्यामध्ये त्यांना सोमवारी दिनांक 3/2/25 रोजी अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास करत आहोत. चौकशी दरम्यान असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्यामध्ये आपसात पैशावर वाद होता. मयताचे पैसे एटीएम मधून दीपक बिंद यांनी काढले होते आणि ते पैसे काढले त्याचे परस्पर काढले ते मनोज बिंदेस माहिती पडेल ह्या हेतूने त्यांच्यामध्ये आपसात थोडासा वाद झाला होता आणि त्या वादाचे परिणाम त्यांनी नंतर त्या दोघांनी हत्या त्याची घडून आणलेली आहे. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत, त्यांच्या टप्प्याने पक्षप्रवेश होईल. उदय सामंत. ऑपरेशन टायगर वर उदय सामंत म्हणाले, मिशने सांगून राबवले जात नाही. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याकरिता मिशन राबवण्याची गरज नाही. तर काही लोकांना कळून चुकलंय की बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारी शिवसेना ही शिंदेची आहे. त्यामुळे अनेक लोक संपर्कात आहेत आणि त्यांच्या टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार, पण हे निश्चित आहे. मी 90 दिवसात ठाकरे गटासह आघाडीचे 10 ते 12 माजी आमदारांचा प्रवेश होणार असं सांगितलं होतं आणि त्यावर मी आजही ठाम आहे. त्यांना कळून चुकलंय की उद्धव ठाकरे यांच्या पक्षापेक्षा एकनाथ शिंदे यांचा पक्ष संवेदनशील आणि भावनाप्रधान आहे. त्यामुळे अनेक लोक संपर्कात आहेत. विभाग अध्यक्ष पदावर उदय सामंत म्हणाले, याबाबत परिवहन मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत आणि परिवहन मंत्र्यांची भावना देवेंद्र फडणवीस यांनी ऐकून घेतला आहे. विजय वडेट्टीवार ऑफरवर ते म्हणाले, विजय वडेट्टीवार माझे राजकारणाच्या पलीकडचे चांगले मित्र आहेत. त्यांना मार्गदर्शन करणारे लोक चांगले नाही. आपल्या पक्षात प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात काय वाद सुरू आहे हे अगोदर सोडवलं पाहिजे. उदय सामंत सोबत किती आमदार आहेत, आमच्या पक्षात काय चाललंय हे पाहू नये. मी माझ्या मर्यादा ओळखून राजकारणात आलो आहे. शिंदे यांच्या नेतृत्वात कोणालाही त्रास होईल अशी कृती आमच्याकडून होणार नाही. आम्ही बालिश नाही, त्यामुळे बालिश राजकारण करू नये असं देखील ते म्हणाले. उद्धव ठाकरेंवर ते म्हणाले, ते कधी येणार, समोर येण्याची चिन्ह काही दिसत नाही. 237 आमदार घेऊन आम्ही सत्तेत आलो आहोत. लोकसभेत थेट नेहरूला उत्तर देऊन आम्ही विधानसभेत आलो आहे असं देखील ते म्हणाले.
बघू वाटायला आहे सर, एक राज्यात टायगर राबवलं जाणार आहे अशी चर्चा आहे. 6 खासदार जे ठाकरे गटाचे ते आपल्या संपर्कात आहे आणि तो पक्षफुटीसाठी जो नियम आहे त्याच्यात 6 खासदार आहे, त्यामध्ये काही जिल्ह्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. कुठले कुठले खासदार आहे, केव्हापर्यंत प्रवेश करणार? या बाबतीमध्ये मला असं वाटतं की एखादं मिशन राबवायचं असेल तर ते सांगून राबवलं जात नाही. पण एक मात्र निश्चित आहे की माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही. काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुरवणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते. त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहे हे निश्चित आहे आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे. आणि माझ्यावर अजिबात टीका होत नाही. मी ज्या दिवशी सांगितलं होतं त्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीमध्ये तो कार्यक्रम करून दाखवलेला होता आणि आजही या मुद्द्यावर मी ठाम आहे. मी 90 दिवसामध्ये हे प्रवेश होणार होते असं सांगितलेलं होतं. दुसऱ्या दिवशी किंवा 24 तासामध्ये प्रवेश होणार असं सांगितलं नव्हतं. कदाचित आपला गैरसमज असेल. मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 10 ते 12 माजी आमदार युबीटी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे. आणि आजही ठाम असताना लोकप्रतिनिधींना रिअलाइज झालेलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे युबीटी पेक्षा अतिशय चांगलं आहे, संवेदनशील आहे, भावनाप्रधान आहे आणि अनेक लोक संपर्कात आहेत हे आजही मी सांगतोय ना. एसटी चा विभाग तुमच्या वाट्याला आहे, म्हणून त्याचं अध्यक्षपद जे आहे ते परिवहन सचिवांकडे देण्यात आलेलं आहे. याबाबत मला असं वाटतं की कालच राज्याचे परिवहन मंत्री काल रात्रीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना भेटलेले आहेत आणि या संदर्भातली परिवहन मंत्र्यांची भावना देवेंद्रजींनी ऐकून घेतलेली आहे. नागपूर शहरामध्ये तुम्ही आलेला आहात आणि नागपूर शहरातून टीका तुमच्यावर झाली होती. तुमचे खास मित्र नागपूरमध्ये आहे आणि तुमच्या विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार त्यांनी तुम्हाला एक ऑफर दिली होती की उदय सामंत आणि मी दोघंही भाजपमध्ये प्रवेश करतो, त्यामुळे चहा नाश्त्यावर काही पोह्यावर काही विजूभाऊची तुमची काही भेट आहे का? विजय वडेट्टीवार हे माझे अतिशय चांगले मित्र आहेत, राजकारणाच्या पलीकडचे मित्र आहेत, परंतु त्यांना ब्रीफिंग करणारी जी लोक आहेत ती चुकीची आहेत. मला असं वाटतं की आपल्या पक्षामध्ये काय झालेलं आहे, आपल्या पक्षाची परिस्थिती काय झालेली आहे, आपल्यामध्ये कशा पद्धतीनं प्रदेशाध्यक्षपदासाठी वाद आहे हे पहिलं सोडवलं पाहिजे ना. आमच्या पक्षात काय आहे, उदय सामंत बरोबर किती आमदार आहेत मी पहिल्यांदा देखील सांगितलेलं आहे आणि पुन्हा एकदा नागपूरमध्ये सांगतो की मी माझ्या मर्यादा ओळखून राजकारण करतो. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आम्ही सगळे गुवाहाटीला जाऊन पुन्हा एकदा मंत्री झालेलो आहोत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या राजकीय प्रवासामध्ये कुठेही त्रास होईल असं कुठचंही कृत्य आमच्या कोणाकडनं होणार नाही. आणि तुम्हाला हे पण मी सांगितलं की हे बालिश राजकारणी आहे. म्हणजे आपण शाळेमध्ये असताना, शालेय जीवनामध्ये असताना मी अनेक वेळा सांगितलंय की हा माझ्याबरोबर असला नाही, तो त्याच्याबरोबर गेला म्हणून भांडणं लावायची. एवढे काही बालिश आम्ही नाही आणि म्हणून बालिश राजकारण कोणी करू नये. गुलाबराव पाटलांनी असं म्हटलंय की जर अजितदादा आमच्यासोबत आले नसते तर 100 आमदार आणखी येणार होते. नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे? 288 वर चाललंय का? आता आपल्याला चाललंय 100 आमदार आणखी म्हणायचे होते. म्हणून गुलाबराव पाटील साहेबांना काय म्हणायचं होतं हे त्यांनाच आपण विचारलं पाहिजे. माझी त्यांची हे वक्तव्य झाल्यानंतर भेट झालेली नाही, त्याच्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून मी सांगेन आपल्याला. उद्धव ठाकरे म्हटले की मी पुन्हा येईल हे सांगणार नाही पण मी येत राहील. देवेंद्रजींना टोला लागला. आता कधी येणार? समोर तर काय कधी येण्याची चिन्ह दिसत नाहीत आणि 237 आमदार घेऊन आम्ही सत्तेवर आलेलो आहोत. लोकसभेला जो काय फेक नरेटिव्ह सेट झाला होता त्याचं उत्तर आम्ही विधानसभेमध्ये दिलेलं आहे. तर मला असं वाटतं की काय कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी, त्यांची ताकद वाढवण्यासाठी हे बोलणं ठीक आहे, परंतु मला तर असं कुठं दृष्टिक्षेपात दिसत नाहीत की ते परत येतील. एखादी बाब न्यायालयामध्ये चालू असताना आणि न्यायालयामध्ये त्यांचे वकील काही बाजू मांडत असताना त्याच्यावर बाहेर भाष्य आणि ट्विट करणं योग्य नाही आणि न्यायिक व्यवस्थेवर कायमस्वरूपी आक्षेप घ्यायचा. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर काही आक्षेप घ्यायचा हे काही लोकांची फॅशन बनलेली आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यावर जास्त काय बोलायचं. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यात 5 लाख लाभार्थ्यांची घट झालेली आहे. माझी लाडकी बहीण योजना याच्या लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे,
थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की 65 वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही, 4 व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरचुकीने ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत. जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही, ती आहे तशीच चालू राहणार आहे. 65 वर्षावरील 1.5 लाख महिला होत्या त्यामध्ये, पण इतर महिलांची संख्या जवळपास 3.5 लाख आहे. आणि मी सांगितलं ना त्याच्यामध्ये 4 व्हीलरचा पण निकष आहे, त्याच्यामध्ये 2.5 लाख इन्कम दाखवून इन्कम टॅक्स रिटर्न जर भरलेली असेल तो देखील नियम आहे. या सगळ्या नियमाच्या अधीन राहून अशा पद्धतीनं काही फॉर्म कमी झाले असतील, पण सरसकट कुठेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही किंवा त्यातले लाभार्थी कमी होणार नाही. ऍडव्हान्टेज विदर्भाच्या कार्यक्रमात तुम्ही आलेला आहात आणि दावोसमध्ये ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात विदर्भात गडचिरोली, नागपूर, ऍडिशनल बुटीबोरी यांना खूप सारा इन्व्हेस्टमेंट आलेले आहे. काय अपेक्षा आहे तुम्हाला ऍडव्हान्टेज विदर्भामध्ये? ऍडव्हान्टेज विदर्भामध्ये नक्की 15,70,000 कोटीमधले कुठचे प्रकल्प हे विदर्भामध्ये आलेले आहेत. विदर्भामध्ये अशा पद्धतीनं भविष्यामध्ये गुंतवणूक होते आणि ती शाश्वत गुंतवणूक आहे हेच विदर्भाला कळावं, यासाठी कदाचित गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमाला उद्योग मंत्री म्हणून उपस्थित आहेत. ऑपरेशन लोटस आप चलाने वाले हैं, आपके बीच में कहा था कई खासदार आपसे संपर्क में हैं. मैं आज भी कह रहा हूँ कि कई MLA, कई MPs माननीय एकनाथ शिंदे साहब के संपर्क में हैं. आज आप नागपुर में रहते हो इसलिए बार बार ऑपरेशन लोटस बोल रहे हो, लेकिन ऑपरेशन टाइगर है. लेकिन कोई ऑपरेशन की जरूरत नहीं है. माननीय एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में जो काम हुआ है इसके लिए लोग रियलाइज हो गए यूबीटी के कि एकनाथ शिंदे साहब का ही नेतृत्व स्वीकार करना चाहिए. और मैंने ये भी बोला था कि अगले 3 महीने में जो एक्स MLA है वो बहुत एक्स MLA यूबीटी का नेतृत्व छोड़ के माननीय एकनाथ शिंदे साहब का नेतृत्व स्वीकार करने वाले हैं. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. माघी वारी निमित्त दर्शन रांगेत मोठी गर्दी. भाविकांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिर प्रशासन सज्ज. विठुरायांच्या दर्शनासाठी 7 ते 8 तासांचा कालावधी लागतो आहे. मंदिर प्रशासनाकडून येणाऱ्या भक्तांसाठी चहा, पाणी, जेवणाची सोय आहे. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? कल्याण पूर्वेमध्ये माघी गणपती निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम. आमदार सुलभा गायकवाड यांचा सहभाग.
कल्याण पूर्वमध्ये माघी गणपती गणेशोत्सवानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी हजेरी लावली। सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये खेळ पैठणीचा विशेष आकर्षण ठरला। भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी या खेळात सहभाग घेत महिलांसोबत आनंदाचा क्षण साजरा केला। कल्याण पूर्वेत माघी गणपती उत्सवाच्या निमित्ताने भव्य हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात आमदार सुलभा गायकवाड यांनी हजेरी लावली आणि गणपती बाप्पांची आरती करून उपस्थित महिलांसोबत संवाद साधला। महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये खेळ पैठणीचा हा विशेष आकर्षण ठरला। आमदार सुलभा गायकवाड यांनी स्वतः महिलांसोबत खेळात सहभाग घेतला आणि कार्यक्रमाचा आनंद लुटला। याशिवाय संगीत खुर्ची, उखाणे स्पर्धा, फुगा टोपी खेळ, नृत्य स्पर्धा सारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धांमध्ये शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। आमदार सुलभा गायकवाड यांनी महिलांच्या भूमिकेचं कौतुक करत भविष्यातही महिलांसाठी असे उपक्रम राबवण्याचं आश्वासन दिले। महिलांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आमदार गायकवाड यांचे आभार मानले। आजच्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही आज काय म्हणता? आज महिलांचा कार्यक्रम ठेवला तुम्ही, आज इथे आपला माघी गणपती उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी आहे। तसंच हळदी कुंकवाचाही प्रोग्राम आपला दरवर्षी होत असतो, व मान पैठणीचाही होत असतो। म्हणून आज या दिवशी आपण हळदी कुंकवाचा प्रोग्राम घेतलेला आहे आणि आता थोड्या वेळातच मान पैठणीच्या मानाचाही प्रोग्राम होत आहे। गणपती बाप्पा मोरया। Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. विल्होळी गावातील नागरिकांना आजही करावी लागत आहे पाणी आणि विजेसाठी वणवण। नाशिक जिल्ह्यातील विल्होळी ग्रामपंचायत हद्दीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या 20 ते 25 घरं असलेल्या वस्तीतल्या नागरिकांना आजही पाणी व वीज यांचा सामना करावा लागत आहे। या ठिकाणी सुमारे 2 ते 250 लोकसंख्या असलेले आदिवासी वस्तीवरील महिलांना आजही हंडाभर पाण्यासाठी चक्क नाशिक मुंबई महामार्ग आपला जीव धोक्यात घालून ओलांडावा लागत आहे। शाळकरी विद्यार्थी आपली शाळा बुडवून पाण्यासाठी भटकंती करतानाचं विदारक चित्र समोर आले आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही अजूनही जर नागरिकांना मूलभूत प्रश्नांसाठी मरमर करावी लागत असेल तर हीच मोठी शोकांतिका ठरणार आहे। निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी मतांचा जोगवा मागण्यासाठी या वस्तीतील नागरिकांच्या घरात येतात, मात्र या वस्तीवर पाणी प्रश्नासाठी वारंवार सांगूनही विल्होळी ग्रामपंचायत या नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे। सदरची ग्रामपंचायत येथील महिलांचा पाण्याचा प्रश्न मार्गी का लावत नाही हा प्रश्न आता बांधवांना सतावू लागला आहे। डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन महामार्ग ओलांडताना जीव मुठीत घेऊन पिण्याचे पाणी आणावे लागत असल्याचं येथील महिला सांगतात। त्यांना गहिवरून आल्याचं दिसून आले आहे। आदिवासी वस्ती असल्याने ही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असेल तर येत्या 15 दिवसात जर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तर नाशिक मुंबई महामार्ग अडवून रास्ता रोको करणार असल्याचा इशारा एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मध्ये यांनी दिला आहे। आम्ही सकाळी रोज कॉलेजला जातो, आम्हाला पाण्याची सोय नाही इथं, आम्हाला रस्ता क्रॉस करून येतो। आम्ही कॉलेजवरून जेव्हा येतो तेव्हा आम्ही पाणी भरतो। छोट्या छोट्या मुलींना, आमचे छोटे छोटे बहीण भाऊ, आम्ही त्यांना पाण्यासाठी घेऊन जातो। ते आम्ही केव्हा करणार हे काम? अंजली अशोक गायकवाड। आम्हाला पाण्याची सोय नाही, आमचं गावकऱ्यांचं आम्हाला एवढंच म्हणणं आहे की आम्ही पाण्याची सोय आमची करून द्यावी, कारण की आम्हाला पाणी नाही, एवढं हवे ओलांडून आणावं लागतं पाणी, लाईट नाही, काही नाही त्याच्यामध्ये। वरून आम्ही आमचे पोरं सोरं कामाला जाते, आम्ही सकाळी सकाळी किती टाइम पाणी आणायचं, जे घरी ती आणतं ह्या टायमाला, आणि सकाळच्या बायांना काही कामाला जावं लागतं, काही कामं राहते, एवढं मग पाण्याची धावपळ होऊन जाती। मग आम्हाला पाण्याची आमची सोय, आम्हाला गावकऱ्यांची एवढीच का आम्हाला पाण्याची हे करून द्यावं, ग्रामपंचायतीवाल्यांनी आम्हाला पाण्याची सोय करून द्यायची, आमचं एवढीच विनंती सर।
नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत ठाणे महानगरपालिका हद्दीतील विविध विकास प्रकल्पांबाबत बैठक। तर मला असं वाटतं हे काम आता दोन्ही पॅरलल लवकर जर केलं, आता ट्रॅफिक वाल्यांवर थोडंसं येणाऱ्या लोकांचा आपल्या लागणार, पण शेवटी कसं आहे की 6-8 महिने वर्षभर हा त्रास सहन केल्यानंतर लोकांना भविष्याचे सगळे पुढल्या 50 वर्षात तरी भविष्यात लोकांना त्रास होणार नाही अशा प्रकारे अंतर्गत रस्त्याने। आता मी सुद्धा कधीतरी जाताना मी काय करतो की कासार वाढवलेला ट्रॅफिक जाम असतं, मी आनंदनगर मध्ये शिरतो आणि त्या यंग व्हॅलीच्या इकडनं वेदांत हॉस्पिटलच्या इकडनं बाहेर पडतो, मग पुढे परत मी दुसऱ्या रस्त्याने लेफ्टनी जातो आणि लिंक रोड घोडबंदर परिसरातले सगळे लिंक रोड जॉईन करण्याची एक प्रक्रिया ती होती। आपण जे 500 करोड आपल्यासाठी खर्च करते MMRDA, तर माझी आता टाउन प्लॅनिंगची लोक आहेत का कोणी? सुनील पाटील तुमच्याबरोबर हे आहेत, ADDP वगैरे आहेत। आपल्याला एक्विजिशनची प्रक्रिया ती फार महत्वाची आहे। काय होतं की टाउन प्लॅनिंग आणि बांधकाम खात्याचा थोडंसं आपला समन्वय सुद्धा सुनील पाटील ADDP नाहीत का? अच्छा, तर टाउन प्लॅनिंग आणि बांधकाम खात्याचा समन्वय सुद्धा गरजेचा आहे। सुनील पाटील तुम्ही आणि संजय कदम झाल्यावर घोडबंदर रोडला किमान 20 ते 25% लोक हे पॅरलल रस्त्याचा वापर करतील, त्यामुळे ते लवकरात लवकर काम चालू करणं गरजेचं आहे। त्यांना मदत टाउन प्लॅनिंगच्या लोकांनी द्यायला पाहिजे। ज्या ठिकाणी आपल्या ताब्यात घेऊन तिकडे काम चालू करा। काही ठिकाणी जर एक्विजिशनची प्रक्रिया राबवायची असेल तर त्या एक्विजिशन Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. महाराष्ट्र केसरी कुस्तीतील वाद मिटवण्यासाठी चंद्रहार पाटील यांचा पुढाकार। महाराष्ट्र केसरी कुस्तीतला वाद मिटवण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतला आहे। सांगलीमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांची वादग्रस्त ठरलेली मराठा केसरी कुस्ती घेण्याचा पैलवान चंद्रहार पाटलांकडून जाहीर करण्यात आले आहे। पृथ्वीराज मोहोळ यांच्याकडून कुस्ती लढण्याचा स्पष्ट केले आहे। शिवराज राक्षेकडून देखील स्पष्ट करण्यात येईल। दोघांच्या वेळेनुसार सांगलीत कुस्ती होईल आणि विजेत्या स्पर्धकांना 25 लाखाचं बक्षीस देण्याचं चंद्रहार पाटील यांच्याकडून घोषित करण्यात आलं आहे। ज्यामुळे हे पाठीमागे दोन्ही एकत्र येऊन ह्या दोघांच्या समन्वयानं एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा या महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे, कारण महाराष्ट्र केसरी ही एक मोठं पद ह्या महाराष्ट्रातल्या कुस्ती क्षेत्राला आहे। त्या 2 महाराष्ट्र केसरी होऊन या महाराष्ट्र केसरीचं तुम्ही नाव कमी करताय असं मला वाटतंय। म्हणून लवकरात लवकर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब यांना भेटून ह्या दोन्ही संघ परिषद आणि संघ एकत्र येऊन एक महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्रामध्ये व्हावी। तसेच शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांचं 3 वर्षासाठी झालेलं निलंबन हे पाठीमागं घ्यावं, यासाठी या सर्व प्रमुख नेत्यांना लवकरात लवकर भेटणार आहोत। महाराष्ट्र केसरीची पण तुमची मागणी सांगितली महाराष्ट्र
यापूर्वीही मी सांगलीमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन मिळावं म्हणून 2 वर्षापूर्वी मी मागणी केलेली होती, प्रेस घेतलेली होती की महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपयाचं बक्षीस देऊन त्याचा सन्मान ह्या सांगली जिल्ह्यामध्ये केला जाईल. त्याच्या पाठीमागचं कारण एवढंच होतं की एक महाराष्ट्र केसरी होत असताना 50 ते 60 लाख रुपये खर्च करून 15-20 वर्ष त्याची मेहनत करून तो त्या पदापर्यंत पोहोचला असतो. अशा एका स्पर्धेत जवळजवळ 100 चांगले कुस्तीपटू तिथे खेळलेले असतात आणि त्यातनं एक महाराष्ट्र केसरी होतो. त्याला योग्य तो सन्मान झाला पाहिजे. सांगलीमधनं एक पैंडा पडला पाहिजे महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपये बक्षीस सांगली जिल्ह्यानं दिलं तर येणाऱ्या काळामध्ये नगरला घेऊ दे, औरंगाबादला घेऊ दे, तिथं स्पर्धा घेतल्या तर महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपये देण्याची जी तयारी आहे तो स्पर्धा भविष्यामध्ये घेईल. म्हणून सांगली शहरामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये हे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजन करण्याची मागणी मागं केलेली मी आजही करतो. आणि निर्विवाद स्पर्धा कशा होतात हे सांगली जिल्हा तुम्हाला संपूर्ण कुस्ती शौकीनांना दाखवून दिली. यासाठी मला या स्पर्धेची मी मागणी करत आहे. महत्त्वाचा व्हिडिओ. महाराष्ट्रामधील प्रिय जनतेने अवश्य एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहावे ही आग्रहाची नम्र विनंती. आपल्याला नेहमीच सर्दी असते, आपल्याला नेहमीच पित्त म्हणजेच ऍसिडिटी होते, पोट साफ होत नाही, भूक लागत नाही, नेहमीच रक्ताचं प्रमाण कमी असतं, नेहमीच आळशीपणा वाढतो. संतती होण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी प्रयत्न असफल होतात. दिवस राहतात पण गर्भ टिकत नाही, त्वचा विकार बरा होत नाही, अंग नेहमीच गरम असतं म्हणजेच अंगात नेहमीच ताप असतो. याचा अर्थ हाडीतापाची लक्षणे असतात. आपल्याला डायबिटीज आहे, तसेच ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शारीरिक थकवा नेहमीच राहतो, हाडे नेहमीच दुखतात. कितीही ट्रीटमेंट केली तरी औषधापुरते बरे वाटते. आपल्याला पक्षाघात झाला आहे, व्हायरल इन्फेक्शन नेहमीच होतं, वजन काही केलं तरी वाढत नाही, वजन काही केलं तरी कमीच होत नाही, झोप येत नाही किंवा कमीच लागते, PCOD त्रास नेहमीच होतो, हार्मोनल इनबॅलन्स होतो, त्याला आपण मासिक पाळी वेळेस येत नाही किंवा अवेळी येते असं म्हणता येईल. दरवर्षी टायफॉइड, डेंग्यू, चिकनगुनिया तसेच अनेक व्हायरल इन्फेक्शन होणं. आपण 100% आजपर्यंत ऐकलं असेल की पोटाच्या विकारामुळे सगळे आजार होतात. हो, हे अगदी खरे आहे. मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो. फरशी जर रोज निरमा तसेच क्लीन लिक्विडने साफ केली तर फरशी कालांतराने खराब होईल. तसेच नेहमीच पित्त तसेच पोट साफ करण्यासाठी औषध घेऊन काय खराब होईल याचा विचार करण्यासाठी आपण सक्षम आहात. याचं मूळ कारण आहे हाडी ताप म्हणजेच शारीरिक पचनक्रिया बिघडणे. तलवार ही वापर करणाऱ्यावर अवलंबून असते. जीवन द्यायचं की त्याला मारायचं. तसेच ज्ञानाबद्दल सुद्धा आहे. उपयोग चांगला की वाईट करायचा ते आपणच ठरवायचं असतं. आतापर्यंत महाराष्ट्रामधील हजारो रुग्ण बरे झाले आहेत. असा एक फॉर्म्युला मी स्वतः तयार केलेला आहे. आपण सर्व प्रयत्न करून शेवटी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी या. माझ्या YouTube चॅनल तसेच फेसबुक पेजवरही आपण पाहू शकता. 20 वर्ष वैद्यकीय सेवेचा अनुभव तसेच 7 वर्ष सरकारी सेवेचा अनुभव, अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, 18 कोरोना योद्धा सन्मान प्राप्त. दर महिन्यामध्ये ट्रीटमेंटसाठी 50 अपॉइंटमेंट घेतल्या जातील. श्री स्वामी समर्थ. जेव्हा विज्ञान आणि अध्यात्म एकत्र असते तेव्हा त्यालाच लोक चमत्कार म्हणतात. फक्त अट एकच आहे आमची. देहू गावामध्ये येऊन आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल. संपर्क डॉक्टर प्रमोद रामराव लोहार, श्री मेडिकेअर क्लिनिक, गाथा मंदिरासमोरच देहूगाव, पुणे. 98 22 45 69 82. धन्यवाद. आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही, सुरेश धस. अशोक मोहिते आणि कृष्ण आंधळेंवर सुरेश धस म्हणाले, मी आका आणि त्यांचे सहकारी यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करतोय. 2 महिने झाले तरी कृष्ण आंधळे फरार आहे. अशोक मोहिते प्रकरणात जे आरोपी होते ते कर्नाटकात सापडले आहेत. ते कृष्ण आंधळे यांचे मित्र आहेत. मी अजूनही म्हणतोय आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही. मोहिते गंभीर आहे. त्या प्रकरणात कलम 226 ऐवजी 109 करावे जेणेकरून आत जातील. कृष्ण आंधळे फरार पण सापडेल, तो फार दिवस बाहेर राहणार नाही. केलेली मी आका आणि त्याचे सर्व सहकारी यांची नार्को टेस्ट करायची सांगितलेली आहे. दुसरं असं आहे की 2 महिने झालं तरी कृष्ण आंधळे अजून फरार आहे आणि
अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत आणि ते कृष्णा आंधळेचे मित्र आहेत. म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही. आता अजूनही तो मुलगा मोहिते अनकॉन्शियस आहे. त्याच्यामुळं त्याच्यावरती 326 जी केलेली आहे SP-ने ती 326च्या ऐवजी 307 म्हणजे 109 हे लवकरात लवकर करावी, म्हणजे हे लोक आतमध्ये राहतील. 2 महिने झाले कृष्णा आंधळे फरार आहे. तो फरार आहे याचं कारण त्याला कोणाचंही स्वारस्य नाही अशा प्रकारचे रिपोर्ट पोलीसकडनं येत आहेत. सापडेल असं आमचं मत आहे की फार दिवस काय राहील असं वाटत नाही. सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीसाठी केंद्राकडे पाठवला प्रस्ताव. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. संपूर्ण राज्यामध्ये सोयाबीन खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असताना काल या सोयाबीन खरेदीची मुदत संपल्यानंतर राज्यातील बहुतेक जिल्ह्यात सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी धुळ्यात माध्यमांशी बोलताना सांगितले की आतापर्यंत झालेल्या सोयाबीन खरेदीला जानेवारी पासून आतापर्यंत 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली असून आता देखील आपण मुदतवाढीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवले असल्याची माहिती जयकुमार रावल यांनी दिली आहे. भारताच्या इतिहासात महाराष्ट्रात आतापर्यंत जवळपास 11.25 लाख टन इतकी सोयाबीन खरेदी झाली असून 4,500 रुपये भावाने सोयाबीनची खरेदी झाल्याची माहिती जयकुमार रावल यांनी दिली आहे. शेतकऱ्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती देखील यावेळी जयकुमार रावल यांनी दिली आहे. काय सांगाल सोयाबीनची खरेदीच्या संदर्भात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याची मुदत वाढवून मिळणार आहे का? शेतकऱ्यांची मागणी आहे. सोयाबीन खरेदी महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये चालू झाली होती आणि 90 दिवसाची ही खरेदी होती. ही 12 जानेवारीला त्याची मुदत खरेदीची संपली. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्ही 31 जानेवारीला मुदतवाढ मागून घेतली. पुन्हा 31 वरनं अजून 7 दिवसाची मुदत आम्ही मागितली. 6 तारखेपर्यंत ती काल संपली आहे. पुन्हा आम्ही काल केंद्राकडे मुदतवाढसाठी मागणी करण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे. हे आपल्या केंद्र सरकारच्या MSPच्या भावाने ही खरेदी होत असते. जवळपास 4,892 हा रेट दिला आहे. तो बाजारभावापेक्षा जास्ती असल्यामुळे सरकारी खरेदीकडे मोठा ओघ मागच्या काळामध्ये वाढला होता. आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि भारतामध्ये सर्वात जास्ती खरेदी महाराष्ट्रामध्ये झाली. जवळपास 11.25 लाख टन 11.25 लाख टन ही खरेदी सोयाबीनची आत्तापर्यंत झालेली आहे आणि अजून खरेदी बाकी आहे. लातूरला तर थोडंसं अभ्यासाचा भाग आहे की लातूरला मागच्या आठवड्यामध्ये आम्ही सोमवारी मंगळवारी त्यांना 10,000 टनची कॅपॅसिटी वाढवून दिली होती. त्यांचं कॅपॅसिटी संपल्यानंतर ती 1.5 दिवसामध्ये 10,000 टनची खरेदी लातूरमध्ये होऊन गेली. नंतर 20,000 टन वाढवली. 20,000 टनची सुद्धा 24 तासामध्ये खरेदी होऊन गेली. अनेक प्रकारच्या त्याच्यामध्ये शंकासुद्धा व्यक्त करतात. 20,000 टन
एका दिवसामध्ये खरेदी होऊ शकते का, अशा प्रकारचे तज्ज्ञ तो सल्ला विचारतात. इतर राज्याचा माल आला आहे का, आणि हा सगळा विषय त्याच्या माध्यमातून येतो आहे. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये अजून खरेदी करणं गरजेचं आहे. आता महाराष्ट्रामधले जे गोडाऊन्स आहेत जवळपास ते फुल झाले आहेत सगळे. त्याच्यानंतर आता लगेच तूरचं सीझन आलं आहे. तूरचे शेतकरीसुद्धा वाट पाहतात ते. तूरचीसुद्धा साधारणतः 3 लाख टन खरेदी करायचं ठरवलं आहे. तूरच्या नंतर आम्हाला चणासुद्धा खरेदी करायचा आहे. आणि हा सगळा जो आहे याच्यामध्ये केंद्र सरकारचं म्हणणं बा आम्ही खरेदी करण्यास तयार, आम्ही तुम्हाला मान्यता देतो, कुठं ठेवणार, हा सगळा विषय त्याच्यामधनं आहे. आम्ही या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही केंद्राकडे विनंती केली. थोडं ते लोक रिलक्टंट आहेत, पण आम्ही सांगितलं बा अजून आम्हाला काही काळ वाढवून द्या आणि जे शेतकरी आहेत त्यांचे घ्या. त्याचबरोबर काल मी सगळ्या केंद्रांना कळवलं आहे की ठीक आहे, ते मुदत वाढते वगैरे याच्यासाठी आपण प्रयत्न करणारच आहे. पण जे लाईनमध्ये लोक होते त्यांची तरी खरेदी आमचे मार्केटिंग फेडरेशन असेल, नाफेडच्या आपल्या विभागीय या राज्याच्या प्रमुख जे अधिकारी असतील त्या दोघांनाही मी काल संध्याकाळी सूचना दिल्या आहेत की ज्या लाईनमध्ये क्यूमधले लोक आहेत त्यांची खरेदी आपण करून घेतली पाहिजे, अशा सूचना दिल्या. केंद्रीय जे प्रमुख आहेत त्यांनासुद्धा मी संपर्क केलेला आहे. तर ते अजून आज मिटिंग घेऊन त्या बाबतीतले खुलासा आम्हाला करणार आहे. आमचा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांचा अधिकाधिक माल आपण घेतला पाहिजे. पण हा माल, त्याच्यानंतर तूर आहे, त्याच्यानंतर हरभरा आहे, त्याच्यानंतर कांदा आहे, सगळ्याच गोष्टी घेणं आहे, त्याला स्टोरिंग आहे, हा सगळा विषय आहे. आणि मग त्या सगळ्यांसाठी प्रयत्न चाललेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी पुण्यामध्ये भव्य धरणे आंदोलन करण्यात येत आहे. हजारोंच्या संख्येने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मालधक्का चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची जागा खासगी विकासाला देण्याच्या विरोधात हे आंदोलन छेडले असून राज्य सरकारने हा निर्णय त्वरित माघारी घ्यावा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची जागा कायम ठेवावी आणि सांस्कृतिक भवनाचा विस्तार करावा अशी मागणी आंदोलनात करण्यात येत आहे. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर गुज्जर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. Shankar Education Societies,